नमस्कार. 7.3 मधल्या उदाहरणाकडे जाऊयात आपण. सराव संच 7.3. आता त्यातली गणितं फार सोपी आहेत, तेव्हा काही गणितं मी फास्टली घेणार आहे, समजून घ्यायचं. पहिलं, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे r 10 सेमी. वर्तुळ कंसाचं माप आहे म्हणजे थिटा 54 अंश. तर त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले 360. पहिलं सूत्र, थिटा 54 भागिले 360. पायची किंमत 3.14 आणि r ची किंमत 10 आहे. आधी मी काय करणार, पॉइंट काढून टाकणार म्हणजे खाली 100 येईल आणि 10 चा वर्ग 10 दोनदा लिहिणार, 100 नाही लिहिणार, दोनदा लिहिणार. 2 शून्य कट झाले. 9 चा पाडा आहे बघा, 9 सख 54, 9 चौक 36, 9 शून्य 0. 2 ने भागू बे त्रिक 6, बे 2 4, बे 0 0, बे 1 बे 0 0, हे 157. 3 गुणिले 157 छेद 10, 3 7 21, 3 15 2 17, 3 आणि 1 4 छेद 10. 1 शून्य काढून घ्या. 47.1 चौरस सेमी. सूत्र लिहिलं, सूत्रात किमती भरल्या, दशांश चिन्ह काढून टाकलं, 10 दोनदा लिहिला, शून्य कॅन्सल. इथं मारामारी केली, जे जिवंत राहिले ते लिहिले, वर्षांचा गुणाकार भागिले 10 तसाच. आता ज्यावेळेस आपण पॉइंट सरकवतो त्यावेळेस खाली शून्य देतो, एक शून्य काढायचा म्हणजे एक घर पॉइंट द्यायचा, हे उत्तर. दुसरं, कंसाचं माप 80 अंश म्हणजे थिटा बरोबर 80 अंश, r बरोबर 18 सेमी. तर कंसाची लांबी म्हणजे l. चं सूत्र बघा, 2 नंबरचं, थिटा छेद 360, 2 पाया 80 छेद 360, 2 गुणिले 22 छेद 7 आणि r ची किंमत 18 बरोबर आहे का बघा. 0 0 18 1 18, 18 2 36, 2 2 कॅन्सल. 8 गुणिले 22, 8 2 16, 8 ने 17. या ठिकाणी भागिले 7 राहिलेला आहे, सॉरी. 18 2 36, 2 2 कॅन्सल. 22 गुणिले 8 भागिले 7, 8 2 16, 16 ने 1 17. भागिले 7 राहिला बघा का, 7 2 14, 7 5 35, 7 1 7, 7 चौक 28. संपलं. हे 25.14. 8 2 16, 17, 7 1 7, 7 2 14, 3 7 5 35, 7 1 7, 3. ओके. पुढचं तिसरं गणित, वर्तुळ पाकळीची त्रिज्या. बघा, वर्तुळ पाकळीची त्रिज्या म्हणजे r बरोबर 3.5 सेमी आणि वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे l 2.2 सेमी. बघा, r दिलाय, l दिलाय आणि तुम्हाला सरळ सरळ विचारलं वर्तुळ पाकळीचं. दोघांचं मिळून हे सूत्र आहे बघा, शॉर्टकट. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर l गुणिले r छेद 2. l ची किंमत 2.2, r ची किंमत 3.3. सूत्रात किमती भरल्या, l आणि r भरले. पहिलं काम काय करणार, मी पॉइंट काढून टाकणार. 2.2 म्हणजे 22 छेद 10, हे 35, हा खाली 2 आणि गुणिले 10 का, हा पॉइंट गेला म्हणून 10. त्या 2 ने भागा फक्त 22 ला. मग 11 गुणिले 35, 11 5 55, 33 आणि 5 38, खाली झालं 100. 2 शून्य घ्या उडून, 2 झालं पॉइंट. आहे की नाही सोपं? कॅल्क्युलेशन समजून घ्या, ही सोपी पद्धत आहे आकडेमोडीची. खाली 10 100 आले, 1000 आले की त्यांना शक्यतो हात नाही लावायचा, शून्य काढायला सोपं जातं. त्यातलं बघा, पाचवं बघा, 15 सेंटीमीटर त्रिज्या म्हणजे r बरोबर 15 सेमी आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ
वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 30 चौरस सेमी. तर लांबी काढायची कंसाची, म्हणजे परत पाकळी आणि लांबी. सोपं सूत्र, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ L गुणिले R छेद 2. काय काय दिले बघा बरं. R दिलाय 15. अजून वर्तुळ पाकळी दिली इकडं 30 आणि L दिलेलं नाही. जे दिले ते भरले सगळे इकडं आणा. 30 गुणिले 2 आणि 15 भागिले जाईल. हा वर आला, हा खाली गेला. 15 दुने 30 आणि 2 दुने 4. जे त्रिज्येचं एकक आहे ते द्यायचं. बघा बरं, तिसरं आणि पाचवं किती सोपं होतं एकदम. आता चौथं काय आहे चौथ्या गणितात. R बरोबर 10. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 100 चौरस सेमी. तर तिच्या संगत विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती. ही वर्तुळ पाकळी म्हणजे ही लघु झाली, तिच्या संगत आहे. मग तुम्हाला सूत्र आठवतंय का बघा. लघु आणि विशाल मध्ये दोन्हीतला कोणताही एक माहिती. मला कोणता माहिती, लघु. हा लघु वजा करायचा कशात, वर्तुळाच्या क्षेत्रफळ. पूर्ण वर्तुळातून हा लघु वजा केला, विशाल मिळेल. म्हणजे मला हे सूत्र वापरायचे बघा. विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर, सूत्र कळलं कोणतं वापरायचंय. मग त्या सूत्रासाठी मला काय लागतंय, विशाल वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ काढायचंय. लघु वर्तुळ पाकळीचं माहिती आहे, मग वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय R वर्ग 22/7 सॉरी 3.14 दिलेले आणि R दिलाय 10चा वर्ग 314/100. पॉईंट 2 होते म्हणून 2 घरं 10 2 10 लिहा. 2 शून्य कट 4 सेमी. आलं का. आता हे सूत्र वापरायचे. विशाल वर्तुळ पाकळी विवपाक्षे बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लवपाक्षे लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. बरोबर का. वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लघु वर्तुळ पाकळी वजा करून टाकायची. हे 314 वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं होतं आपण आणि हे 100 दिलेलं आहे, म्हणजे हे 214 चौरस सेंटीमीटर. कळलं का सूत्र. मला लघु वर्तुळ पाकळी दिली, मला विशाल विचारली, R दिलाय. लगेच मला क्लिक झालं की अरे जी पाकळी दिली आहे ती वजा करायची वर्तुळातून. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ गरजेचं आहे, म्हणून वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र लिहिलं. पायची किंमत 3.14 दिलेली आहे, R ची किंमत 10चा वर्ग. पॉईंट दिला काढून, 10 दिला 2दा, 0 झाले कट, राहिलं 314. मग विशाल वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा सूत्रपाठ पाहिजे. 314 वजा 100 214. अतिशय सोपं आणि सुटसुटीत गणित. म्हणजे बघा पहिली 5 गणित सोडवायला काहीही त्रास झालेला नाही. 6वं सुद्धा खूप सोपं आहे. चेक बघा बरोबर. MBNOC हा 60° बरोबर आहे. शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 बरोबर. माप कंस MBN बघा बरं. माप कंस MBN हा कंस दिलाय आणि हा केंद्रीय कोन दोघं सारखे असतात म्हणून माप कोन MON बरोबर 60°. केंद्रीय कोनाचे माप बरोबर का. माप कंस MBN बरोबर माप कोन MON बरोबर 60°. म्हणजे थिटा बरोबर 60°. आलं. हे कळलं पाहिजे. याच्यात थिटा दिलाय, R दिलाय. पहिलंच विचारलंय वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग सांगा बरं वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय R वर्ग. पायची किंमत दिलेली, R दिलाय का बघा बरं. R बरोबर 7 दिलाय ना. पायची किंमत दिलेली नाहीये. 22/7. R ची किंमत 7चा वर्ग. 2दा लिहा. 7 7 गेला. 22 7 154 चौरस सेमी. आलं पहिला आकडा. दुसरा विचारला A डॅश बघा बरं का. A कंसात एरिया ऑफ O डॅश MBN बघा बरं. O डॅश MBN पुढे O डॅश MBN म्हणजे लघु वर्तुळ पाकळी आहे आणि वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ सूत्र आहे
थिटा भागिले 360 पाय आर वर्ग. थिटा थिटा किती आहे 60 भागिले 360 पायची किंमत 22/7 आणि आर ची किंमत 7 वर्ग. सूत्र बघा 60/360 22/7 7 2 वेळा लिहा. 7 7 कॅन्सल 0 0 कॅन्सल. बेत्रिक किंवा 6 1 6 6 6 36 बेक बे बेक बेन बेत्रिक 6. वरती कोण राहिलं बरं 11 गुणिले 7/3 म्हणजे 77/3. 77 ला 3 ने भागा 3 2 6 3 5 15 राहिले दोन वरून घेतला 0 3 सक 18 परत 2 0 3 सक 18 परत 2 राहिला 3 सक 18. पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल. नीट ऐका. पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल दुसरं 1 ने वाढवायचं म्हणजे 67 होईल. उत्तर आलं 25.67 चौरस सेमी. आणि तिसरा आकडा विचारलाय एरिया ओडॅश MCN. ओडॅश MCN म्हणजे हा विशाल वर्तुळ पाकळी आहे. तिसरं शेवटचं सूत्र विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ओडॅश MCN बरोबर. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढले आपण 454. लघु वर्तुळ पाकळी जाता आले 25.67 154.00 आणि 25.67. हातचा घेतला हातचा दिला 10 तून 7 गेले 3 9 तून 6 गेले 3 3 5 नाही हातचा घ्या हातचा द्या 13 तून 5 8 5 13 2 आणि 1 128.33 चौरस सेमी. हेच कळलं पाहिजे याच्यामध्ये. बघा मला दिले वर्तुळाचे क्षेत्रफळ मी सरळ सरळ सूत्र पाठवतो म्हणून किमती भरल्या. ओडॅश MBN मला पाकळी दिसते ही मग पाकळी क्षेत्रफळ थिटा भागिले 30 गुणिले पाय आर वर्ग. सूत्रात किमती भरल्या 7 2 लिहिला भाग दिला 77/3 आणि भागाकार व्यवस्थित करून एवढा आला. आणि आता विशाल वर्तुळ पाकळी सूत्र आहे आपल्याकडे. विशाल वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ. किमती भरल्या आणि पॉइंटच्या खाली पॉइंट मांडून काळजीपूर्वक वजाबाकी केली. आता आपण जाऊया 7व्या गणिताकडे. थोडस फास्टली घेतोय हा समजून घ्यायचंय आपण. लक्ष दिलं व्हिडिओ पुन्हा पाहिला की सहज तुम्हाला सोपं जाईल अवघड जाणार नाही. बघा पुन्हा एक वर्तुळ दिलेलं आहे. केंद्र दिलेलं आहे P A B C आणि त्रिज्या दिली 3.4 3.4 सेंटीमीटर त्रिज्या. म्हणजे लगेच तिथे बघा त्रिज्या कोण आहे PA बरोबर PC बरोबर R बरोबर 3.4 सेंटीमीटर. वर्तुळ पाकळीची परिमिती वर्तुळ पाकळीची परिमिती बरोबर 12.8 सेंटीमीटर. आणि तुम्हाला काढायचंय वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता ही परिमिती कशाला दिली त्यांचा हेतू तर समजून घेऊयात. बघा परिमिती म्हणजे काय. आता आयताची परिमिती जर असेल तर चारी बाजूंची बेरीज चौरसाची परिमिती बाजूंची बेरीज. मग ही पाकळी बघा हिची परिमिती म्हणजे ही बाजू अधिक ही याची लांबी म्हणजे L आहे बघा ही कंसाची लांबी. मग बघा वर्तुळ पाकळीची परिमिती बरोबर बघा बरं का ही त्रिज्या कोण आहे PA अधिक ही त्रिज्या PC आणि अधिक ABC ची लांबी म्हणजे कंस ABC ची लांबी या तिघांची बेरीज म्हणजे परिमिती. ही दिली 12.8 ही 3.4 आहे बघा ही पण 3.4 आणि हिला कंसाच्या लांबीला L म्हणून 12.8 दोघांची बेरीज 6.8 ही इकडे वजा होईल बरोबर L 12.8 6.8
म्हणजे एल आला 6 सेमी. किती आला एल? हा एल माहित झाला. आता एल माहिती आहे आणि पाकळी माहिती आहे. पाकळीचं काढायचं म्हणजे शॉर्टकट. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर एल गुणिले आर छेद 2. एल 6 आणि आर किती आहे? 3.4 भागिले 2 बेत्रिक 6. 3 गुणिले 3.4. 3 ने गुणा 3 चौक 12 9 ने 1 10 आणि फक्त एक घर पॉइंट द्यायचंय. चौरस सेमी. किती सोपं आहे 7वं गणित. लक्षात आलं असेल तुमच्या. एकदम म्हणजे एकदम सोपं आहे. काय केलं परत एकदा बा, एवढंच कळलं पाहिजे बस. वर्तुळ पाकळीची परिमिती म्हणजे पीए अधिक पीसी अधिक एबीसी ची लांबी. परिमिती टाकली, पीए टाकला, पीसी टाकला, एल सोडवलं, मला एल मिळाला. एल माहित झाला पाकळी काढायची म्हणून शॉर्टकट सूत्र. त्यात एल टाकला, आर माहितीच आहे आपल्याला. अशा पद्धतीने अतिशय सोपं सूत्र आहे 7वं. सोपं उदाहरण आहे 7वं. आता आपण जातोय 9व्या गणिताकडे. 9वं सुद्धा खूप छान आणि सोपं आहे. गणित समजून घ्या फक्त. काय काढायचंय, काय दिलंय यांचा आपल्याला मेळ जर घालता आला तर खूप सोपं असतं. बघा हे वर्तुळ तुम्हाला इथं दिलंय. मला त्या आकृती बघितलं हा कोण 90 वाटतोय, दिसतोय ना. बघा ए कंसात पी डॅश ए बी सी बरोबर 154 चौरस सेमी. बघा बरं पी डॅश ए बी सी म्हणजे ह्या पाकळीचं क्षेत्रफळ दिलं 154. त्रिज्या आर बरोबर 14 सेमी. आणि विचारलंय काय? कोण एपीसी. एपीसी म्हणजे तुम्हाला थीटा डिग्री काढायचं. आणि दुसरं विचारलंय कंसाची लांबी म्हणजे एल काढायचं. कळलं का तुम्हाला काय विचारलंय, काय काढायचंय? लक्षात आलं का तुमच्या? अतिशय सोपं आहे पहा. मला दिलंय पाकळीचं क्षेत्रफळ. मी लगेच वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 पाय आर वर्ग. मला वर्तुळ पाकळी दिलेली आहे 154. थीटा टाका. थीटा माहित नाहीये 22/7 आणि आर माहिती आहे 14चा वर्ग. हे सोडवा, मला लगेच काय मिळेल? थीटा माहित होईल. कळलं? चालतं. किंवा पाकळीचं क्षेत्रफळ आणि एलचं शॉर्टकट सूत्र आहे माझ्याकडे. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर एल गुणिले आर छेद 2. पाकळी क्षेत्रफळ 154. एल गुणिले आर आहे 14 भागिले 2. पाकळी टाकली, आर टाकली, हे किती द्या 2 गुणिले होईल आणि 14 भागिले होईल. 2 7 14 आणि 7 दुने 14 7 दुने 14. एल आला 22. एल ला कोणतं एकक असतं? त्रिज्येचं. आता बघा बरं का, वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ थीटा भागिले 30 थीटा आहे. आर माहिती आहे, पाकळी क्षेत्रफळ माहिती आहे, तुम्ही थीटा काढू शकता. आता मला एल माहित झालाय, एल माहिती आहे, आर माहिती आहे, तुम्ही थीटा काढू शकता. दोन्ही पैकी कोणतंही सूत्र वापरा आणि सूत्रात किमती भरा. मी दोन्ही तुम्हाला वापरून दाखवतो. बघा मी आज एक जाव करतो. थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय आर ही किती आहे? 22. थीटा भागिले 360 2 गुणिले 22/7 गुणिले आर. फक्त आर तिथं ठेवा. हो सॉरी, आर किती आहे? 14. फक्त थीटा इथं ठेवा. 22 हे दोघं जण वरती येतील. खाली कोणी 2 22 आणि 14. मारामारी करा, उत्तर मिळून जाईल. 22 कॅन्सल. 7 दुने 14. 2 ने 30 भागले 180 आणि 2 ने भागलं 90. म्हणजे एलचं सूत्र वापरलं. आता पाकळी क्षेत्रफळ वापरलं. हे पहिलं थीटा भागिले 360 पाय आर किती दिला? 154. थीटा भागिले 360 22/7 आणि 14चा वर्ग. आता फक्त मी 14 दोनदा लिहिणार. थीटा तिकडेच ठेवा. आता मला सांगा 154 गुणिले कोण? 360 गुणिले कोण? 7 भागिले 22 14 आणि 14. हे सोडवा, यू विल गेट आन्सर. बघा बरं का, 7 दुने 14, 2 ने भागा, 2 7 14, 2 7 14 बरोबर आहे का? 11 दुने 22, 11 7 77, 2 1 2 2 8 16,
7 1 7, 7 2 14, 2 ने भागलं 90. असं सोडवलं तर असं सोडवा. आणि आता आपण शेवटच्या गणिताकडे जाऊया. शेवटचं म्हणजे आजच्या तासाचं म्हणजे कोणतं गणित? 10वं गणित. वर्तुळ पाकळीची त्रिज्या म्हणजे R 7 सेमी. जर वर्तुळ पाकळीच्या कंसाची मापे पुढील प्रमाणे असतील तर पाकळीचं क्षेत्रफळ काढा. म्हणजे तुम्हाला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचंय. थिटा दिलेला आहे. पहिल्याच्या थिटा 30 दिलाय, तुम्ही काढू शकता. दुसऱ्या 210 दिलाय आणि तिसऱ्या 3 काटकोन आहे. थिटा बरोबर 3 काटकोन म्हणजे 3 गुणिले काटकोन म्हणजे 90 म्हणजे 270 अंश. कळलं? आता या ठिकाणी वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आपल्याकडे आहे. पहिलं सूत्र पाय आर वर्ग टाका थिटा 270 भागिले 360. पायची किंमत 22/60 आणि आर सुद्धा 7चा वर्ग आहे. फक्त 7 दोनदा लिहा. 0 0 गेला, 7 7 गेला. 9चा पाडा 9 3 27, 9 4 36. 2 ने भागा 2 1 2 2 1 2 2 2 4. 11 3 33 गुणिले 7/2. 7 3 21 आणि 21 आणि 2 23. आता ह्या 231 ला 2 ने भागा 2 1 2 परत 2 1 2 2 पंचे 10 भागत नाही म्हणून 0 घेतला आणि परत 2 पंचे 10. 115.5 चौरस सेंटीमीटर असं याचं उत्तर येईल. बघा आपलं गणित चाललं 10व्यातलं 3रं आहे बघा. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण थांबूयात. राहिलेले गणित पुढच्या तासाला घेऊयात. धन्यवाद.